काय जीव परत जर अभ्यास शर्यतीत उतरला ना तर दोघांना पण खलास करीन, समजलं का? हा, आणि जर आमरीचा रस्ता परत अडवला तर लक्षात ठेव, कसं आहे ना, गाव शांत आहे कारण बाबू शांत आहे, आणि जर बाबू उठला तर समोरच्याचा अंते. सलाम रे. गेला तिकडे त्या दिशेला बघ. तर बघ आणि त्या आब्याला सांग, जर परत शर्यतीत उतरला तर खलास करी ना, खलास. आणि कसं आहे ना, गाव शांत आहे आणि बाबूराव शांत आहे, आणि जर बाबूराव उठला तर समोरच्याचा आणते. कुत्र्या बाब्या बसले लाईट घेऊन साप असतो हा. मी दिसत नाहीये ना आशिष? आता मी दिसल का? फायनली चालू झालेली आहे फायटिंग ह्यांची. बघूया आता कशी फायटिंग करताय. काय झालं? काय झालं? काय काय यू वॉन्ट बिलीव्ह की कॅमेरा आयफोन वरती घेतलेले शॉर्ट्स असतील काही. हे बघा, सॉरी यांच्या कॅमेऱ्याच्या मध्ये आलेली. आता खाऊन मारते की चांगला आता. ओ हो मला काय वाटतं माहितीये का आशिष, एक सांगू का? तू इकडनं घेतोस ना, पलीकडनं ह्या दोघांचा ह्याच्यावरती क्लोजअप प्रतीकचा लावला पाहिजे खालनं असा. ओएस नाही, आता जो देतोय ना तिथनं असा. काय खल्लास करीन, खल्लास असलं काहीतरी बोल. खल्लास करीन आणि तू काय तू असं उठायचं नंतर खाली नुसताच रमाला धमक्या देत असतो, दादागिरी करत असतो. दाखव की जरा तुझा रग इथं. हा, जोर दाखव इथं. हे बघा मारामारीच्या आधी काय चाललंय. श्रावणाच्या इथून आणि इथून इकडे घे असं थोडा ब्लॉक झालं. काकाची काळजी करून झाली. हे बघा, डिरेक्टर, डीओपी, कॅमेरा 1, कॅमेरा 2, तिकडे हिरोईन. आता का आता अजून नको हे माकडा. हसतेस काय झाला? ग बस. गाईज आर यू रेडी? चला एकदा प्रॅक्टिस करा. चला तुम्ही, लाईट जायला लागले. चला लवकर करा. अरे हसतय कशाला? कुठं कुठं झेंडू बाम लावीन ना. म्हटलं घेऊन झाला. काय म्हणलं माहितीये का? कुठं कुठं झेंडू बाम लावीन ना. कसं कसं आणि शेवटचं झालं काहीतरी मारते. काय मारते? आब्या शांत आहे म्हणून बाब्या जिवंत आहे. आब्या शांत आहे लक्षात ठेव, म्हणून अजून बाब्या जिवंत आहे. नाहीतर आब्या पेटला तर बाब्याचा अंत आहे. डायलॉग पाहिजे पाहिजे. सांगितलं की आता डायलॉग तेच की. त्याला माझं कुठं आवडतं पण जीव. ही अशी असते आमची डिरेक्टर फाईट. काय बघा, आता मी इथून शूट करणार आहे. इथून यांचं वाईडला. आता मग सिनेमॅटिकला गेला, आता वाईडला करणार आहे. रोलिंग काय? रोलिंग आमचा रोलिंग आहे. तुमचा ऍक्शन. रोल ऍक्शन.
थांब चावणी काय पुढे कशाला घेते दिसतंय तर ती तुझा हात यात त्याच्यात दिसतंय वाईटला कशाला घेतोय मग क्लोजअप घे ना अक्षयचा तरी हात त्या डोक्याच्या पेक्षा येतो त्याच्या अरे मला त्या काठीच्या इथनं करेक्ट असा घ्यायचा होता आणि मी आलेला पण तू त्याचा हे परत जर अभ्यास शर्यतीत उतरला ना तर दोघांना पण खलास करीन समजलं का हा आणि जर आमरीचा रस्ता परत अडवला तर लक्षात ठेव कसं आहे ना गाव शांत आहे कारण बाबू शांत आहे आणि जर बाबू उठला तर समोरच्याचा अंते सलाम रे खाली घसर खाली हळू गेला तिकडे त्या दिशेला बघ दिसली का मी बघू काका बघू दाखव हे जरा तेवढा क्लोज घेतो दाब डायलॉग घे आणि परत इकडं आमरीचा रस्ता अडवला कपल लक्षात ठेव गाव शांते कारण बाबूराव शांते आणि जर बाबूराव उठला समोरच्याचा अंते चल गाम रे ये खाली हळू परत थांब बघू अरे हे घे रे, त्या दिशेला बघू कुत्र्या बाब्या कुत्र्या बाब्या माणसं हल्ला करतो आब्या आब्या आम्ही बसले लाईट घेऊन रोलिंग ए, तो आब्या जर परत शर्यतीत उतरला ना तर दोघांना पण खलास करीन समजलं का आणि परत जर अमरीचा रस्ता अडवला तर लक्षात ठेव गाव शांते कारण बाबूराव शांते आणि जर बाबूराव उठला तर समोरच्याचा अंते चल गाम रे ये खाली हळू परत थांब बघू अरे हे घे कुत्र्या बाब्या लंगड्या बाब्या माणसं हल्ला करतो तर गाईज अशाप्रमाणे तुम्ही नाचचं शूटिंग बघताय आणि त्याचं हे फायनल रिझल्ट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही नाद वेबसिरीजचे बाकीचे एपिसोड बघितले नसतील तर ते माझ्या चॅनलवरती जाऊन बघा की नाद वेबसिरीजचे बरेच एपिसोड आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हा काका आणि हा बाब्या का फायटिंग करतात हे तुम्हाला कळेल आणि ह्यांची नक्की काय गंमत चाललेली आहे या सगळ्यासाठी तुम्हाला ही स्टोरी जाणून घ्यायला लागेल आणि खूपच भारी स्टोरी आहे आणि ह्यांचे सगळ्यांची कलाकृती पण खूप भारी आहे सो नक्की स्टोरी बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि ब्लॉग कंटिन्यू बघा ह्याच्या आधीचा पण एक पार्ट पडलेला आहे तो पण बघा आणि हा पार्टसुद्धा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा रस्ता अडवला ना तर बघ आणि त्या आब्याला सांग जर परत शर्यतीत उतरला तर खलास करी ना खलास आणि कसं आहे ना गाव शांते कारण बाबूराव शांते आणि जर बाबूराव उठला तर समोरच्याचा अंते चल गाम रे खाली कसं हळू खाली कसं मागणे करतात तुझं मागणे इथला टेक बघ आधी अक्षय बघू इकडं बघू टेक दाखव मार बाबा त्याला मार हे परत जर आंबीचा रस्ता अडवला ना तर बघ आणि त्या आब्याला सांग जर परत शर्यतीत उतरला तर खलास करी ना खलास आणि कसं आहे ना गाव शांत आहे आणि बाबूराव शांत आहे आणि जर बाबूराव उठला तर समोरच्याचा आणते चल गाम रे चल बाब्या खाली कसं हळू खाली कसं हे बघा तुम्ही अक्षरला बघू शकता माझ्या शाळेमध्ये छगन आणि ह्याच्यामध्ये काकाचा रोल करणारा हा बघा किती वेगवेगळ्या गेटअपमध्ये दिसतो आणि ॲक्टिंग पण चांगली करतो तर काकाची नक्की हालत अशी कशामुळे झाली त्यासाठी तुम्हाला एपिसोड बघायला लागतील गाईज हे BTS आहे तुम्हाला आवडलं तर नक्की शेअर करा आणि त्यासाठी आम्ही कलाकार काय काय करत असतो हे सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये कळेल
आफ्टर शूट सगळे कसे बघताय टेक बघू. मार बाब्या मार. काय धैर्य माने धैर्य माने धैर्य माने धैर्य. काय डायलॉग काय दिसले कसा बोल बर थांब. स्टार्ट. बाब्या आता तुझी उलटी गिनती सुरू. टिक टाक टिक टाक. टिकटॉक टिकटॉक काय होते. टिकटॉक टिकटॉक काय होते. टिकटॉक टिकटॉक काय होतं. इकडे की आहे ह्यो चांगला शॉट मिळाला मला. तुझ्या तर आईच तुझ्या एवढा तुझ्या दम आहे ना तर आब्याशी लढून दाखव. आता तुझी उलटी गिनती सुरू. अपंग माणसं हात उचलतो. अपंग माणसावर हात उचलतोय. आब्या उचलून दाखव. काय करू सर. चांगला आला चांगला मिळाला. एनर्जी जाते. रील रील करत सर. मला भूक लागलीये. गावात काय आहे का भेळ आणि वडापाव किंवा काय तरी दुकान वगैरे. हो का गोळाहून येतात. आता आपण त्यांना काहीतरी विचारू का. मग त्यांना प्रश्न विचारा काय. अहो खतरनाक पोर आहेत. मी त्यांच्याशी बोलत नाही. रामनी माझी सेटिंग लावून ठेवली. का का विचार केला. का रे? आई शपथ. काय तुम्ही सगळे शूट बघायला आलाय. अरे बोल की हसतोय काय. इकडे तुझं नाव सांग की. अरे तुझं सांग नाव सांग. नंदिनी. हा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. काल शिवजयंती झाली ना परवा. मग साजरी केली का. अच्छा तुम्ही वेब सिरीज बघता का. हे काय नाव आहे वेब सिरीजचं. श्रावणी सोलस्कर. प्रोडक्शन. आणि वेब सिरीजचं नाव नाद. काय नाथ. हा हिरोईन कोण आहे. रमा दीदी. रमा दीदी. आणि हा कोण आहे हिरो. अभि दादा. अरे वा मस्त उत्तर दिलं. आणि ब्लॉग मध्ये बघा आता तू आणि सगळ्या तुझ्या फ्रेंड्सना पाठव ब्लॉग. ठीक आहे. हे बघा इकडे बघा. नाव काय तुझं. नाव काय सांग की. लाजली. लाजली. आ मी आठवले का कोण आहे. सायकल इथनं घेऊन गेलेली. पिया ओरे पिया गाण्याचा रील केलेला टाकला बघितला का. हा कसा वाटला. छान. चला तर गाईज हे आहेत आपल्या आंबेदरे गावाचे ग्रामस्थ. छोटू छोटू ग्रामस्थ. छोटू छोटू हा ना. तू कितवीत आहे. 5वी. तू 5वी. तू 2री. तू 3री. तू 8वी. 8वी ते का 10वी ते अजून त्यालाच माहित नाही. 8वी आहे. तू 4थी. तू 6वी. तू 3री. तू 2री. तू 6वी. तू अंगणवाडी. तू 2री. अयो पण ही 6वीत आहे. अयो केवढी मोठी हाईट आहे. माझ्या एवढी हाईट आहे. मस्त मस्त मस्त.